नमस्कार. आज आपण अर्थबोधचा 14वा भाग बघतोय. या आतापर्यंत आपण वेगवेगळे असेट क्लासेस जे होते ते बघितले. म्हणजे आपण इक्विटी हा असेट क्लास बघितला, त्याच्यानंतर इक्विटी म्युच्युअल फंड्स हा असेट क्लास बघितला, त्याच्यानंतर डेब्ट हा असेट क्लास बघितला, त्याच्यानंतर आपण कमोडिटी जो आहे गोल्ड वगैरे तो पण असेट क्लास बघितला. आज आता आपण प्रॉपर्टी हा जो एक असेट क्लास आहे तो बघू. प्रॉपर्टीच्या बाबतीत बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी मिथ पण आहेत. म्हणजे ते काही लोकांच्या मते प्रॉपर्टी सारखी इन्व्हेस्टमेंट नाही, काही लोकांच्या मते असं असतं की प्रॉपर्टीपेक्षा मग बाकीचे ऑप्शन्स चांगले. पण मी आज बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करायचा थोडा प्रयत्न करीन. आता आपल्याला कसं होतं की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायची म्हणजे नक्की काय हे एकदा समजून घ्यायला पाहिजे. आतापर्यंत असं बघितलं तर आपल्याला लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला 3 ऑप्शन्स होतात की आपल्याला एक रेसिडेन्शियल लँड परचेस करता येते, त्याच्यानंतर आपल्याला फार्मिंग लँड परचेस करता येते किंवा इंडस्ट्रीयल लँड आपल्याला परचेस करता येते. त्याच्यानंतर मग हाऊसिंगमध्ये बघायचं झालं तर आपल्याला फ्लॅट हा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याला बांधलेलं बैठकघर किंवा बंगलो किंवा हा एक ऑप्शन आहे. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे आपल्याला की तो बऱ्यापैकी पॉप्युलर पण झाला आहे रिसेंटली काही वर्षांमध्ये, तो म्हणजे फार्म हाऊसेस. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं जर का बघितलं की आपण पुण्यापासून एक 50-60 किलोमीटरच्या अंतरावर जरी गेलो तर आपल्याला अशा फार्म हाऊसच्या काही बऱ्याच स्कीम दिसतात. तर त्याच्या ह्या सगळ्या आपल्याला ऑप्शन्स जे आहेत ते लँडमध्ये मिळतात. बरं, आता लँडमध्ये किंवा ह्याच्या रिअल इस्टेटमध्ये मिळतात. आता रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ते का करायचं हे पण आपण थोडं समजून घेऊ. म्हणजे जर का करायचं झालं तर त्याचे बेनिफिट्स काय ते आपण समजून घेऊ. रिअल प्रॉपर्टी मधली इन्व्हेस्टमेंट आहे ही तुमची, म्हणजे कसं होतं की डेट मधली इन्व्हेस्टमेंट ही तुमचा इन्फ्लेशनला बीट करेल की नाही याची खात्री नाही. पण प्रॉपर्टी मधली इन्व्हेस्टमेंट आहे ही लॉंग टर्म मध्ये इन्फ्लेशनला बीट करण्याचे प्रोबॅबिलिटी आणि चान्सेस हे खूप वरच्या लेवलला म्हणजे खूप जास्त आहे. त्याच्यानंतर काही प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत याच्यापासून तुम्ही मंथली इन्कम जनरेट करू शकता. म्हणजे समजा तुमचा फ्लॅट असेल, तुम्ही तो भाड्याने दिला तर त्याच्यातनं तुम्हाला मंथली एक रेव्हेन्यू येऊ शकतो. त्याच्यानंतर आता बरेचसे असे ऑप्शन्स आहेत की तुम्ही सेकंड होम सुद्धा घेऊन भाड्याने देऊ शकता. काही ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस जे आहेत ते तुमचे भाड्याने देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे आता काही ठिकाणी तो ओपन जी बेअर लँड आहे की ज्याच्यावर काहीच पिकत नाही त्या लँड सुद्धा पुण्याच्या आजूबाजूला काही लोक म्हणजे या ऑटोमोबाईल डीलर्स वगैरे त्यांना भाड्याने देऊन त्याच्यातनंही सुद्धा रेव्हेन्यू येतोय. त्याच्यानंतर कसं होतं की तुमचं जे रेंट मिळतं हे तुमचं इन्फ्लेशन ऍडजस्टेड असतं. म्हणजे असं नाही होत की तुमचं रेंट आज 100 रुपये तर ते कायम 100 राहणार आहे. तर ते इन्फ्लेशन जसं वाढतं त्याच्यामध्ये तिथे अप्रिशिएशन पण होत जातं. प्रॉपर्टीच्या प्राइसेस ह्या कम्पेअर टू शेअर्स या आणि बाकीच्या यांच्या इव्हन गोल्ड पण धरलं त्या कम्पेअर टू व्होलॅटिलिटी ही कमी असते. म्हणजे असं होतं की 6-8 महिने किंवा फार इव्हन वर्ष, 1.5 वर्ष सुद्धा प्रॉपर्टीच्या प्राइसेसमध्ये फार वर खाली न होता त्या फ्लॅट राहण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यानंतर सिक्युरिटी वाईज बघितलं तर प्रॉपर्टी हा त्या कम्पेअर टू बऱ्यापैकी सिक्युर्ड आहे. म्हणजे जर का तुम्ही परचेस करताना ओनरशिप आणि टायटल जर का नेट चेक करून घेतलं आणि तर तुम्हाला प्रॉपर्टीच्या बाबतीत सिक्युरिटी बऱ्यापैकी असते. बऱ्याच वेळा असं होतं की आपण इन्व्हेस्ट केलेली प्रॉपर्टी आहे, समजा हाऊस असेल किंवा सेकंड हँड असेल, ती आपण वापरात पण असते, त्यामुळे तिथे आपला वापर पण असतो, त्यामुळे ते सिक्युरिटी हा पार्ट जास्त असतो. त्याच्यानंतर असं आहे की फ्लॅट घेतला तर तुम्हाला साधारण त्याचं जे तुम्ही लोन रिपेमेंट करता त्यात तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळतो. म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल जी लोनची पे करता त्याच्यानंतर इंटरेस्ट जे पे करता यात तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळतो. त्याच्यानंतर प्रॉपर्टीच्या बाबतीत समजा असं झालं की आता मी नॉर्मली लोकांना स्वतःचं घर घेणं हे खूप हायली रेकमेंड करतो. म्हणजे पूर्वी कसं लोक म्हणायचे की तुमचं स्वतःचं घर ही तुमची काही इन्व्हेस्टमेंट नाही, आपण राहतो त्या घराची व्हॅल्यू धरता कामा नये. पण मी ते मानत नाही. कारण आता कसं होतं की तुम्हाला रिटायरमेंटमध्ये तुम्हाला रिव्हर्स मॉर्गेज हा एक ऑप्शन आहे की ज्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट तुम्हाला रेव्हेन्यू हा तुमच्या लाईफ टाईम म्हणजे तुम्ही घरातनं बाहेर न पडता तुम्हाला 60 नंतर मिळतो. आता रिव्हर्स मॉर्गेजवर मी एकदा एक नवीन सेपरेट व्हिडिओ करीन की ज्याच्यामध्ये मी इन डिटेल त्याच्याबद्दल कव्हर करेन. त्याच्यानंतर प्रॉपर्टीचं जर का आपण बघितलं की गेली 10 वर्ष हा जो डेटा आहे तो मी मॅजिक ब्रिक्सवरनं घेतलाय. तर तुम्ही 10 वर्षाचा जो ट्रेंड मी पुण्यातले काही एरियाज आहेत त्यांच्यामध्ये जर का बघितलं की समजा आता त्यामध्ये औंधमध्ये जो एक 2010 साली प्राइस रेंज होती
आणि आता 2020च्या रेंज साली प्राइस रेंज आहे. म्हणजे हे डेटा एक्झॅक्ट नसतात, थोडं एक 2-4 हजार रुपये वर खाली होण्याचे चान्सेस तेवढेच आहेत. पण जर का आपण ऍव्हरेजली बघितलं तर गेल्या 10 वर्षात प्रॉपर्टीचे जे रिटर्न्स आहेत ना ते साधारण 100% पेक्षा जास्त आहेत. म्हणजे 10 वर्षाच्या काळात प्रॉपर्टीचे रेट जे ते तुम्हाला ऑन ऍव्हरेज जर का बघितलं ते तुम्हाला 10 ते 12% अॅन्युअल रिटर्न जो आहे ना हा तुम्हाला प्रॉपर्टीमधनं फेच होतोय. म्हणजे आता इथे बघितलं तर हायएस्ट रेंज जो दाखवतोय तो बाणेरमध्ये दाखवतोय आणि सगळ्यात कमी दाखवतोय तो आपल्याला औंधमध्ये एरंडवणामध्ये दाखवतोय. पण आता जर का तुम्ही बाकीच्या जर बघितल्या तर साधारण ही प्राइस रेंज जी आहे ह्या रेंजमध्ये ते अप्रिसिएशन जे आहे ते प्रॉपर्टीचा प्राइस ट्रेंडवरनं दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर आता प्रॉपर्टीच्या बाबतीत महत्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक काय असतं की तुम्ही एखादं घर 50 लाखाला घेता म्हणजे ते तुम्हाला 50 लाखाला पडतं का, तर नाही. प्रॉपर्टी अक्वायर करताना आपल्याला जी कॉस्ट होते ना ती पण आपल्याला कन्सिडर करायला लागते. आता ते चार्जेस काय काय असतात तर साधारण आता मी जे पर्सेंट सांगतो हे अप्रॉक्सिमेट आहेत. म्हणजे पुण्यात जे आहेत ते कदाचित बाहेरच्या स्टेटमध्ये तेवढे असतील किंवा नसतील ह्यात फरक पडू शकतो. तर स्टॅम्प ड्युटी बघितली तुम्हाला प्रॉपर्टी घेताना स्टॅम्प ड्युटी हा एक खर्च येतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनचा खर्च असतो. त्याच्यानंतर ब्रोकर जर का इन्व्हॉल्व असेल तर ब्रोकरेज हा एक खर्च आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीचं टायटल चेक करायचं असेल तर तुम्हाला लिगल फीज आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही होम लोन घेणार असाल तर तुम्हाला होम लोन प्रोसेसिंग फी आहे. त्याच्यानंतर तुम्ही फ्लॅट असेल किंवा काही वेळा प्लॉटमध्ये सुद्धा तर तुम्हाला सोसायटीला ट्रान्सफर किंवा ऍडमिनिस्ट्रेशन फी द्यावी लागते. तर हे जे खर्च आहेत हे सुद्धा तुम्हाला अकाउंटेबल आहेत आणि ते तुम्ही प्रॉपर्टीची कॉस्ट कॅल्क्युलेट करताना किंवा हे करताना हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण पर्यंत प्रॉपर्टीचे रिटर्न्स बघितले, कॉस्ट अक्वायर करताना काय होते. आता आपण प्रॉपर्टी काही जे पॉइंट्स आहेत ते ह्या ठिकाणी मी मुद्दामून वेगळे काढून शेअर करतोय की ते तुम्हाला कन्सिडर करणं खूप महत्वाचं आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत बाकी इन्व्हेस्टमेंट कशी असते की तुम्ही शेअर्समध्ये गुंतवले तुम्हाला 2 आठवड्यांनी कदाचित तिथे रिटर्न्स दिसायला लागू शकतील. पण प्रॉपर्टीच्या बाबतीत असं नाही होत. तुम्हाला पेशन्सनी त्या प्रॉपर्टीची इन्व्हेस्टमेंट ती बघायला लागते आणि माझ्या मते 5 वर्ष हे प्रॉपर्टीच्या दृष्टीने खरं शॉर्ट टर्मच होतं. म्हणजे चांगले जे हिस्टॉरिकल डेटा बघितला तर ज्या प्रॉपर्टीचे रिटर्न्स हे चांगले आले त्या ठिकाणी तो इन्व्हेस्टर आहे हा किमान 12 ते 15 वर्ष इन्व्हेस्टेड आहे. त्यामुळे तुम्हाला 5 वर्ष जर का एखाद्या प्रॉपर्टीमधनं जर का प्राइस अप्रिसिएशन नाही आलं तर तुम्हाला लगेच गडबडून जाण्याचं कारण नाही. इथे लॉंग टर्म होरायझन हे असणं खूप महत्वाचं आहे. प्रॉपर्टी विकत घेताना तुमचा रिसर्च हा खूप चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. म्हणजे स्वतः तुम्ही फ्लॅट घेताय तर त्या फ्लॅटपासून तुमच्या कमर्शियल जे आहे ते किती अंतरावर आहेत, शाळा किती अंतरावर आहेत, त्या एरियाचं वॉटर सप्लाय कसं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या त्या प्रॉपर्टीच्या प्राइसमध्ये इफेक्ट करू शकतात. म्हणून तुम्हाला रिसर्च म्हणजे प्लॉट घ्यायचा असेल तर तिकडनं हायवे जाणार आहे का, कुठे कचऱ्याचा डेपो तिथे येणार आहे का, किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय काय होणार आहे फ्युचरिस्टिक ते पण तुम्हाला डीपी प्लॅन करून चेक करणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी विकत घेताना तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स खूप नीट स्टडी करून घ्यायला पाहिजे. म्हणजे स्पेशली फ्लॅट घेताना जेवढे करावे लागत नाही तेवढे तुम्हाला लँड घेताना आणि फार्मिंग लँड असेल तर त्याच्यामध्ये करणं खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर परत प्रॉपर्टीची प्राइस ही एमआरपी नसते, ती व्हेरी होत राहते. म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये जर का तुम्ही 2 फ्लॅट कदाचित 2 वेगळ्या प्राइसला विकलेले गेलेले असतील. म्हणजे एखादा फ्लॅट जर का फक्त बॅक साईडला आहे आणि त्या बॅक साईडला झोपडपट्टी आहे तर त्या फ्लॅटची किंमत ही फ्रंट साईडला जो गार्डन फेसिंग आहे ना तिथे एक साधारण 2-4% प्राइसमध्ये तिथल्या तिथे फरक येतो. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीचा विकत घेताना तुम्हाला प्राइस जो आहे ना तो सर्वे व्यवस्थित केला पाहिजे. त्यानंतर सर्वे करताना तुम्ही आजूबाजूची जी लोक ऑलरेडी तिथे आहेत त्यांच्याशी बोलून सर्वे केला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या एरियाचा जो आहे ना इनपुट चांगले किंवा म्हणजे माहिती चांगली मिळू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे फायनान्सेस आहेत ते नीट कॅल्क्युलेट करून घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं होतं की प्रॉपर्टी विकत घेताना तुम्हाला ओव्हरहेड एक्सपेन्स, ऍक्विजिशन एक्सपेन्स किती येणार आहेत तर बऱ्याच वेळा साधारण ते एक्सपेन्सेस एक 10% पर्यंत प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूच्या जातात. म्हणजे असं नाही धरता कामा की मला 1 करोडची प्रॉपर्टी घ्यायची आणि माझ्याकडे 10 लाख आहेत उरलेले मी 90% लोन घेईन असं नाही होत. तर तुम्हाला साधारण 1 करोडची प्रॉपर्टी आहे तर 10 लाख हा तुम्हाला ओव्हरहेड बाईंग जे ऍक्विजिशन कॉस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या एज, तुमचं इन्कम तुमचं किती आहे ह्या सगळ्या बेसिसवर तुम्हाला लोन मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला साधारण 15 ते 20% स्वतःची कॉस्ट परत ऍक्विजिशन कॉस्ट हे सगळं कॅल्क्युलेट करून तुमचे फायनान्शियल्स ठरवले पाहिजे. प्रॉपर्टी विकत जर का आपण रिसेल मार्केटमधनं घेत असू किंवा तुम्ही बिल्डरकडनं फ्लॅट घेत असाल
तुम्ही ग्रुप बुकिंग करून किंवा व्हेरियस वेज आहेत की ज्याच्यातनं तुम्ही निगोसिएशन करू शकता. काही वेळा असं होतं की फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन जर का आपण बुक केलं तर आपल्याला चांगला डील मिळतो की जेव्हा तो कम्प्लीट पोझिशन झाल्यानंतर मिळेल. कदाचित हे उलटही घडू शकतं. म्हणजे एखाद्या वेळी असं होऊ शकतं की कम्प्लीट झालेल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फ्लॅट स्वस्त मिळेल आणि बुकिंगमध्ये केलेल्या लोकांनी कदाचित जास्त पैसे पण दिले आहेत. पण तुम्हाला निगोसिएशन हा ऑलवेज स्कोप असतो. त्याच्यानंतर तुम्ही ज्या प्रॉपर्टीचा इन्व्हेस्टमेंट म्हणून जेव्हा विचार करता त्यावेळी तुम्हाला तुमचे जे रिस्क आहेत ना त्यात तुम्हाला अँटिसिपेट करता आल्या पाहिजे की त्या ठिकाणी काय काय रिस्क आहे, की ऍप्रिसिएशनचा रिस्क आहे, त्याच्यानंतर रेव्हेन्यू किती मिळेल याची रिस्क आहे. त्याच्या सगळ्या रिस्क तुम्हाला अँटिसिपेट करून ठेवल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमचा तिकीट साईज हा लार्जर लागतो. म्हणजे म्युच्युअल फंड कसं आहे की तुम्ही 5,000 रुपये तुमच्याकडे आहेत, 500 रुपये तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता, की जे प्रॉपर्टीच्या बाबतीत नाही घडत. प्रॉपर्टीच्या बाबतीत तुमच्याकडे तिकीट साईज जो आहे म्हणजे अगदी पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही 1 बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा तरी प्राइस रेंज ही 22 आणि 25 लाखापासून सुरू होते. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंटची जी तिकीट साईज आहे तो तुमचा मोठा होतो. आता काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते मी तुम्हाला नीट या ठिकाणी कव्हर करतोय. प्रॉपर्टीची जी लँडिंग प्राइस आहे ना ती तुम्ही कॅल्क्युलेट करताना ती व्यवस्थित कॅल्क्युलेट झाली पाहिजे. म्हणजे 50 लॅक्सचं घर फ्लॅट आहे म्हणून त्याची 50 लॅक्स कॉस्ट आहे का, तर नाही. तर त्याच्या कॉस्टमध्ये तुमचं ऍक्विजिशन कॉस्ट आलं, त्याच्यानंतर तुम्ही लोनवर घेतलं असेल तर त्याचं इंटरेस्ट आलं, त्याच्यानंतर प्रॉपर्टीपासून जे तुम्हाला प्रॉफिट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन तुम्हाला किती बसणार आहे, तुमचा बाकीचे टॅक्सेसचे इम्प्लिकेशन्स काय आहेत ना ते पण बघायला पाहिजे. म्हणजे समजा लॉंग टर्म असेल तर लॉंग टर्म, शॉर्ट टर्म असेल तर तुमच्या इन्कममध्येच ऍड होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर पण तुम्हाला तेवढाच फोकस करायला पाहिजे. त्याच्यानंतर इंटरेस्ट जो तुम्ही पेड करताय तो तुम्हाला कन्सिडर केला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रॉपर्टी रेंटवर देत असाल तर रेंट तुम्हाला मंथली रेंट मिळते गुणिले 12 म्हणजे तुमचं त्या प्रॉपर्टीपासून इन्कम झालं का, तर तसं नाही होत. प्रॉपर्टी जेव्हा तुम्ही एखादा फ्लॅट भाड्याने देता त्यावेळी त्या सोसायटीचा मेंटेनन्स जो आहे तो तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्या प्रॉपर्टीला कॉर्पोरेशनचे टॅक्सेस किती भरताय ते तुम्हाला बघायला पाहिजे. परत त्या फ्लॅटचा जो वेअर अँड टिअर खर्च म्हणजे तुम्हाला एक 3 वर्षांनी रंगकाम करावं लागणार आहे का, तर ते तुम्हाला बघायला पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या बाबी तुम्ही कन्सिडर करून आणि सगळ्यात नंतर म्हणजे तुम्ही तो रेंट जर का मिळतोय हे सगळं गेल्यानंतर पण तुम्हाला त्या रेंटवर टॅक्स किती बसणार आहे हेही तुम्हाला बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आता मी एक म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना कॅल्क्युलेशन्स मी असं ऑब्झर्व केलंय की नीट लक्षात येत नाही. ते बाईंग प्राइस मायनस सेलिंग प्राइस असं धरून रिटर्न्स कॅल्क्युलेट करतात. त्याच्यात तर तिथे तसं नाही होत. म्हणजे प्रॉपर्टीच्या बाबतीत तर तुम्हाला तसं कधीच होत नाही. तर आज मी एक कॅल्क्युलेशन दाखवते बघा की समजा 10 वर्षापूर्वी तुम्ही 50 लाखाला एक फ्लॅट घेतला तर ह्या 50 लाखाचा फ्लॅट ऍक्विजिशन करताना तुम्हाला एक 10% म्हणजे 5 लाख रुपये खर्च झाला. त्याच्यानंतर तुम्ही लोन अमाऊंट घेतली 40 लाख रुपये, तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 10 लाख आहे. तुम्ही इंटरेस्ट जे पेड केलं 10 वर्षात ते साधारण 25,51,000 तुमचं 10 वर्षाचे इंटरेस्ट पेड झाले. त्यामुळे तुमची लँडिंग कॉस्ट काय आली तर तुमची लँडिंग कॉस्ट आली 80,51,000. तर त्या 50 लाखाच्या प्रॉपर्टीचे 80 लाख कसे झाले तर तुम्ही इंटरेस्ट पेड केलेली अमाऊंट आणि तुम्ही ऍक्विजिशन करताना खर्च केलेली अमाऊंट. त्याच्यानंतर समजा तुमची असं धरून चालू की नेट सेल प्राइस जे म्हणजे तुमचा ब्रोकर असेल ब्रोकरचे 2% देऊन बाकी सगळा खर्च करून तुमच्या हातात नेट सेल प्राइस जर का तुम्हाला जर का 1 करोडच्या रेंजमध्ये मिळणार असेल तर तुमचं नेट प्रॉफिट साधारण 29,49,000 झालं. आता ह्या ठिकाणी मग तुम्हाला एक्झॅक्ट रिटर्न किती मिळाले तर तुम्हाला रिटर्न मिळाले 295%. आता 295% रिटर्न कुठनं आले तर तुमची ओन कॉन्ट्रीब्युशन किती होती तर तुमची ओन कॉन्ट्रीब्युशन फक्त 10 लाख होती आणि त्या ओन कॉन्ट्रीब्युशनच्या 10 लाखवर तुम्हाला 29 लाख रुपयाचं प्रॉफिट झालंय. म्हणून हे 300%च्या जवळपास तुम्हाला प्रॉफिट दिसतंय. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा लोक हा इंटरेस्ट कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करत नाही किंवा मग उलट करतात, सगळं कॅल्क्युलेट करतात आणि मग रिटर्न कॅल्क्युलेट करतात. इथे बघा कसं होतंय की तुम्ही जरी 50 लाखाचा फ्लॅट घेतला तरी तुमची ओन कॉन्ट्रीब्युशन ही फक्त 10 लाखच होती. त्यामुळे तुमचे रिटर्न्स हे त्या 10 लाखावर कॅल्क्युलेट होणार आहेत, त्या प्रॉपर्टीच्या सेलिंग परचेस प्राइसवर नाही, कारण उरलेलं तुम्ही लोन घेतले. तसंच जर का तुम्ही लोन घेतलं नसेल तर तुमची कंप्लीट जी ऍक्विजिशन कॉस्ट आहे 55 लाख रुपये त्याच्यावर तुमचे रिटर्न्स आहेत ते कॅल्क्युलेट होते. तर मला वाटतं की हे जे कॅल्क्युलेशन आहे हे तुम्ही प्रॉपर्टीच्या बाबतीत नीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मला वाटतं आज मी बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत की ज्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ज्या आपण लक्ष द्यायला पाहिजे त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय.
अजूनही काही गोष्टी असतील महत्वाच्या किंवा काही गोष्टींमध्ये माझा डेटा थोडा इकडे तिकडे पण असेल तर की तो तुम्ही कन्सिडर करा आणि तुम्हाला एक वेगळा व्ह्यू जो आहे ना तो प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटमध्ये आज नक्की मिळाला असेल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.